नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण बघूयात. 5 जुलैच्या मोर्चानंतर राज्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. या मोर्चानंतर आगामी निवडणुकीच्या रिंगणात देखील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र उतरण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. याबाबत स्वतः ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी संकेत दिले. निवडणुका एकत्र लढाव्यात ही आमची भूमिका आहे असं राऊतांनी यावेळेस म्हटलेलं आहे. एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे. आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल. अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट सुटणार नाही. घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. मात्र आता पाकिस्तानमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते. पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालेला आहे. 16 सैनिकांचा मृत्यू यामध्ये झाला असून अनेक जण जखमी झालेले आहेत. खैबर पख्तूनख्वा मध्ये आत्मघातकी स्फोट झाला असून पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटात 16 सैनिकांचा मृत्यू झालेला आहे. हा हल्ला अफगाणिस्तानच्या सीमेजवळ झालेला आहे. एका आत्मघातकी हल्लेखोरांना स्फोटकांनी भरलेलं वाहन सैन्याच्या ताफ्यात घुसवलं आणि यामध्ये 16 सैनिकांचा मृत्यू झालाय. दृश्य तुम्ही पाहताय. पाकिस्तानमधील दृश्य. यावेळेस 16 पाकिस्तानी सैनिकांचा या आत्मघातकी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. स्फोटकांनी भरलेली ही कार त्यांनी सैन्याच्या गाड्यांजवळ आणली आणि त्यानंतर ठोकली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. यामध्ये 16 सैनिकांचा मृत्यू झाला असून आजूबाजूच्या घरांचंही नुकसान झालेलं आहे. 2 घरांचं छत कोसळले, ज्यामुळे 6 मुलं जखमी झालेली आहेत. अद्याप कोणत्या गटाने हा हल्ला केलेला आहे याची जबाबदारी अजून कुणीही स्वीकारलेली नाहीये. मात्र हा आत्मघातकी हल्ला नक्की कुणाकडनं झालेला आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पाकिस्तानमधील दृश्य तुम्ही पाहता. यावेळेस पाकिस्तानमध्ये आत्मघातकी स्फोट झाला. या स्फोटात 16 सैनिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहे. आजूबाजू असणाऱ्या घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. घराचं छत कोसळून 6 मुलं जखमी झाल्याची माहिती समोर येते. एका आत्मघातकी हल्लेखोरांना स्फोटकांनी भरलेलं वाहन सैन्याच्या ताफ्यात घुसवलं आणि या स्फोटामध्ये 16 सैनिकांचा मृत्यू झालाय. तर याच स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. आजूबाजूला राहणाऱ्या घरांचं नुकसान झालं असून त्यांचं छत कोसळून 6 मुलं जखमी झाल्याची माहिती समोर येते. अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये. त्यामुळे हा हल्ला नक्की कुणाकडनं झालेला आहे याचं गूढ मात्र कायम आहे. आणि यानंतर पाहूयात राज्यातल्या राजकारणातल्या महत्त्वाच्या बातम्या. बातमी आहे मनसे संदर्भातली. हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाची मनसेकडनं विशेष तयारी करण्यात येते. मुंबईमधील दहीहंडी पथकं, गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ अशा विविध मंडळांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मनसेकडनं या संदर्भात आता आज संध्याकाळी विभाग रचनेनुसार विविध मंडळांसोबत चर्चा होणार आहे. बैठका घेतल्या जाणार आहे. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये वरळीमध्ये बैठक पार पडणार आहे. तर 5 जुलै रोजी मुंबईमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यासाठीच मनसैनिकांकडनं विशेष तयारी केली जाते. दरम्यान आता 5 जुलै रोजी हिंदी विरोधात मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं निमंत्रण देण्यासाठी मनसे नेते आणि पदाधिकारी हे रेल्वे स्थानकात पत्र वाटप करतायत. यावेळेस मनसे पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला. त्यांना या मोर्चासाठी मनसेनं निमंत्रण दिलेलं आहे. मुळात हे आहे की ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती ही मराठी माणसांवर केली जाते त्याचा विरोध करण्यासाठी या 5 जुलैला जो मोर्चा आपण काढणार आहोत त्या मोर्चामध्ये या सर्व लोकांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आज आम्ही ट्रेनमध्ये सगळ्यांची भेटतोय. कुठेतरी हिंमत झाली नाही, मला वाटतं शुक्ला फुकलांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. यांच्या पाठी 4 माणसं नाही जे स्वतःला भैयांचा राजा समजतात. यांच्या पाठी 4 भैये पण नाहीत. तर आपण पाहतोय 5 जुलैच्या या मोर्चासाठी मनसैनिक तयार आहेत आणि आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं 5 जुलैच्या या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे.
त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह शरद पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। मोर्चाबाबत शरद पवारांशी बोलणं झालं, ते म्हणाले की मी मोर्चाला येण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे। दरम्यान ते खरंच सहभागी होणार आहेत की नाही यासाठी हे समजण्यासाठी अजून वेळ लागेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे। एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्यांनी किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट सुटणार नाही। माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी तुम्ही स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? मला आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल। तर हिंदी सक्ती विरोधात होणाऱ्या या आंदोलनाची आणि मोर्चाची जोरदार चर्चा होते। दरम्यान जोरदार बॅनरबाजी सुद्धा होतीये। त्यात आता शिवाजी पार्कात लागलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे, कारण की या बॅनरवर आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो दिसतोय। दरम्यान हिंदी सक्तीला सत्ताधाऱ्यांकडूनही विरोध केला जातोय, त्याचीच आठवण मनसेनं बॅनर बंधून करून दिलेली आहे। ठाकरेंच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचा एकही नेता सहभागी होणार नाही। हिंदी विरोधी ठाकरेंच्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका बोलून दाखवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नेता या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भामध्ये काय भावना व्यक्त करायच्या असतील तर जरूर आम्ही मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ आणि त्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न। आणि आता बातमी आहे भाजपा मंत्र्यांच्या हिंदी विरोधी भूमिकेची। राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी सक्ती केली, तर दुसरीकडे भाजपाच्या मंत्र्यांनी हिंदी विरोधात भूमिका घेतलेली आहे। मला हिंदी येत नाही, त्यामुळे मी फक्त मराठीत बोलणार, हिंदीत नाही अशी भूमिका भाजपाचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी घेतली। तर हिंदी सक्तीवर नितेश राणेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। फक्त हिंदीमध्ये हिंदी येत नाही मला, त्यामुळे हिंदी मी काही बोलणार नाही आणि हिंदीत बाईट देणार नाही, मराठी फक्त। नाही, माझा जन्म जे आहे ना, मी आदिवासी समाजाचा माणूस आहे। माझी माय अनपढ होती, अज्ञानी होती, त्या बिचारीनं माझ्यावर मराठीचे जे संस्कार दिलेले आहे तेच भाषा मला येते। हिंदीची सक्ती केली तो मी तो मरीन उद्या, इसे आपण का तोपुन का हो जाएगा इधर। हिंदीची सक्ती केली तो मी तो मरीन उद्या, इसे आपण का तोपुन का हो जाएगा इधर। आणि नंतर बातमी गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यासंदर्भातली। मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर पलटवार केलेला आहे। एकनाथ शिंदे तुझ्या छाताडावर बसले आहेत, सोन्या तू अजूनही शुद्धीवर आला नाही का, अशी टीका यावेळेस गुलाबराव पाटलांनी केलेली आहे। दरम्यान राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता गुलाबराव पाटलांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं, ते कुठे लपून बसले? कोणत्या त्यांनी का बंकर केलाय का? या विषयावरती बोलायचंच नाही। आणि कोणत्या भूमिका मांडताय? उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे। ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे। चांगली गोष्ट आहे, कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा। मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो। विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये कोणाला विरोध आहे। अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या, तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला? अजून काय शुद्धीवर नाही आला का तू? आणि यानंतर बातमी ठाकरे सेनेसंदर्भातली। आता सुधाकर बडगुजरांनंतर महानगर प्रमुख विलास शिंदेही शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। कालच त्यांनी ठाकरे सेनेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली।
त्यानंतर लगेच त्यांची महानगर प्रमुख पदावरनं हकालपट्टी केली गेली. कारवाई अपेक्षितच होती. नाराजी व्यक्त केली की शिवसैनिकांवर अशीच कारवाई होते असं विलास शिंदे म्हणाले. तर 30 वर्ष कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलंय, त्याचं फळ मिळालं असंही त्यांनी म्हटलंय. साडेतीन वर्षापूर्वी पक्ष फुटला तेव्हा सुद्धा आम्ही कोणीच गेलो नाही. आमचे नगरसेवक आजही पक्षात आहेत, पदाधिकारी पक्षात आहेत, शिवसैनिक पक्षात आहे. आम्हाला लाभ नफा पाहिजे किंवा असं काही स्वार्थ असतात आम्ही गेलो असतो 3.5 वर्षापूर्वी, पण तसं काही केलं नाही. परंतु भावना व्यक्त करणं गुन्हा असेल आणि इतक्या वर्षाचं निष्ठेचं फळ असेल तर मला वाटतं इतक्या वर्षा निष्ठेचं फळ मला त्यांनी दिलेलं आहे आणि मला पदावरून हटवले. मी माझा हक्क मागायला गेलो त्यावेळेस मला त्यांनी या पद्धतीनं पदावरून पायउतार केलं. 30 वर्ष आम्ही आयुष्याचे दिले, त्याचं मला मिळालेले फळ आहे. आणि या राजकीय घडामोडींनंतर आता बॉलिवूड क्षेत्रातून अत्यंत हादरवून टाकणारी बातमी समोर येते. काटा लगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवालाचा वयाच्या 42व्या वर्षी मृत्यू झालाय. शेफालीला काल अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तिची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग यांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफाली जरीवालानं आपला अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 2002 मध्ये तिचं काटा लगा गाणं चांगलंच गाजलं होतं. तर शेफालीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. शेफालीच्या पतीनं तिला रुग्णालयामध्ये नेलं. बेलव्ह्यू मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालयामध्ये तिला मृत घोषित करण्यात आलं. तर 2002 मधल्या काटा लगा गाण्याने शेफाली रातोरात स्टार झाली होती. मुझसे शादी करोगी, नजबलिये, बिग बॉस 13 सीझनही तिनं गाजवला. दरम्यान शेफाली जरीवाला हिचं पार्थिव तिचा लोखंडवाला शास्त्रीनगर येथील निवासस्थानी आणण्यात आलेले. काही वेळासाठी पार्थिव अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार असून त्यानंतर ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेफालीचं पार्थिव आता तिच्या निवासस्थानी आणलं असून काही वेळातच तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान शेफालीच्या मृत्यूनंतर आता मुंबई पोलिसांनी शेफाली जरीवालाच्या पतीचा जबाब नोंदवला. रात्री कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर शेफाली घरी आली, मात्र त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तातडीनं तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं. शेफालीवर उपचार सुरू होते, मात्र शेफालीची तब्येत व्यवस्थित होती अशी माहिती सुद्धा तिच्या पतीनं दिलेली आहे. पोलिसांनी घरातले इतर तिघांचाही जबाब नोंदवला असून पोलिसांना सध्या पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. तर शेफालीच्या अचानक मृत्यूनं तिच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसलाय. तिचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं जात असून पोलीस अजूनही त्याचा तपास करतायत. याच दरम्यान तिच्या इमारतीच्या वॉचमननं 27 जूनच्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे. शेफालीचा मृत्यू ते त्यानंतरची इमारतीमधली धावाधाव याचा धक्कादायक खुलासा या वॉचमननं केलेला आहे. ऐकूयात. मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया वही 10 सवा 10 बजे. मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए. तब वो भी मैं विश्वास नहीं किया था क्योंकि मैं तो अच्छा भला देख रहा था उसको रोज. तो उसने मोबाइल से फोटो दिखाया कि देखो शेफाली जी शायद डेथ कर गए. था उसका कोई यार दोस्त कोई इधर से आया था मोटरसाइकिल से, तो वो दिखाया था कि वो डेथ कर गए हैं शेफाली जी. तो मैं बोला देखो मुझे तो कन्फर्म नहीं है इस चीज का. वो तो मुझे 1 बजे रात में पता चला. जैसे मुझे पता चला कि डेथ हो गया उसके बाद पुलिस भी आ गई. शेफाली जरीवालाच्या निधनानं चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सध्या शेफालीनं केलेली शेवटची पोस्ट आता चांगलीच गाजतीये. शेफाली जरीवाला गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होती, मात्र ती सोशल मीडियावर कायम सक्रिय होती. शेवटच्या पोस्टमध्ये तिनं केलेल्या फोटोशूटचे फोटो आहेत. यामध्ये ती चमकदार सिल्वर ड्रेसमध्ये दिसते. शेफालीचे फॅन्स तिच्या याच पोस्टवर तिला श्रद्धांजली वाहताना दिसतायत. शेफालीच्या मृत्यूनं तिच्या फॅन्सना धक्का बसलेला आहे. तिचं शेवटचं फोटोशूट सध्या चांगलंच गाजत असून तिच्या याच पोस्टवर तिचे चाहते तिला श्रद्धांजली अर्पण करतायत. शेफाली जरीवालाबाबत आता नवा खुलासा समोर आलाय.
शेफाली गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली आहे. व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचा डोस ती घेत होती. ही औषधं तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी ती घेत होती. मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काहीही संबंध नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. काटालगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकारानं मृत्यू झाला. पण एकेकाळी हजारोंचं मानधन मिळवणारी अभिनेत्री शेफाली आता कोट्यावधींची मालकीण होती. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरीही शेफालीची ब्रँड व्हॅल्यू कायम होती. त्यामुळे आज जवळपास 9 कोटींची संपत्ती ती मागे सोडून गेलेली आहे. एकूण संपत्ती तिची साधारण 8,54,00,000 इतकी आहे. शेफालीची एका शोसाठी 10 ते 25 लाखांपर्यंत फी होती. फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरीही ब्रँड व्हॅल्यू तिनं जपलेली होती. विविध रियालिटी शोज आणि इव्हेंट्समधून तिला मोठं मानधन मिळायचं. काटालगा गाण्यासाठी शेफालीनं केवळ 7,000चं मानधन घेतलं होतं. दरम्यान बिग बॉस या रियालिटी शो मध्ये भाग घेणाऱ्या 3ऱ्या कंटेस्टंटचं निधन झालेलं आहे. काल काटालगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. याआधी बिग बॉस कंटेस्टंट असलेला सिद्धार्थ शुक्ला आणि सोनाली फोगाट या दोघांचंही निधन झालंय. आणि काल शेफालीला हृदयविकारानं गाठलं. महत्वाची बाब म्हणजे निधन झालेल्या 3ही कलाकारांचं वय जवळपास 40चं होतं. तर सिद्धार्थ शुक्ला 2021 साली त्याचा मृत्यू झाला. त्याचं वय होतं 40 वर्ष. सोनाली फोगाट 2023 मध्ये तिचा मृत्यू झाला. ती 42 वर्षांची होती. तर आता शेफाली जरीवाला 2025 मध्ये तिचा मृत्यू झाला, जिचा वय 42 वर्ष होतं. दरम्यान बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या आता पोस्टमुळे आणखीन खळबळ उडाली आहे. मला वाटतंय की बिग बॉसचं घरच शापित आहे अशी पोस्ट हिमांशीनं केलेली आहे. अभिनेत्री शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यानंतर हिमांशीने सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टवरनं चर्चेला उधाण आलंय. बिग बॉस 13 मध्ये शेफाली आणि हिमांशीनं एकत्र काम केलं होतं. आणि यानंतर वळत इतर बातम्यांकडे. बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सरकार प्राप्तिकर विभागाशी करार करण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींच्या माहितीची गोपनीयता कायम ठेवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जाणार आहे. सरकारने प्राप्तिकर विभागाकडे अगोदरच अहवाल मागितलाय. मात्र अनेक महिन्यांपासून या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या याबाबत प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरात लवकर यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे. एकमत 100% होणार ना. मोर्चाच एका विषयासाठी आहे तर एकमत होणार. आणि आम्ही कुठचेही स्वतःचे बॅनर बिनर आम्ही स्वतः कुठच्याही पक्षासाठी येत नाही. आम्ही मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी येतो. चर्चा सुरू आहे पण त्यावर टीका पण होते. माणिकराव तुकाटे म्हणतात की यामागे राजकीय अर्थ लपलेले काय नाही. ठीक आहे, त्याच्यात मी काय सांगणार. नाही बघा, मी त्याच्यात आता जाणार नाही कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे. आज मी 25 लाख विद्यार्थ्यांबद्दल हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. हा विषय 25 लाख विद्यार्थी म्हणजे त्यांचे पालक, विद्यार्थी, परिवार ह्या सगळ्यांचा आहे. अनेक कॉलेजेसचा आहे. कॉलेजमध्ये परत आपण पाहिलं तर शिक्षक असतात, त्यांचं देखील करिअर इथे आपण पाहतोय की सरकार वाट लावू इच्छित आहे. आणि हे सगळं होत असताना नेमकं कॉलेजेस सुरू कधी होतील, परीक्षा पुढच्या होणार कधी, निकाल आत्ता ही जी लागलेली आहे त्याची यादी येणार कधी, हा सगळा विषय. आणि ह्याच्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरेल जर आज उद्यात ही यादी लागली नाही तर. सर, आज आप जिस तरीके से प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं, इस प्रेस कॉन्फ्रेंस पीछे का उद्देश्य क्या है? क्योंकि जिस तरीके से हिंदी भाषा के बारे में लगातार सख्ती से एक अपना रुख अपना रहे हैं, क्या कहना चाहिए? इस आज जो पत्रकार परिषद में ले रहा हूँ ये इसी विषय पे है कि महाराष्ट्र में लगभग 25 लाख विद्यार्थियों के हाल हो रहे हैं. 13 मई को इनके जो 10वीं कक्षा के जो रिजल्ट्स थे वो लग गए थे, घोषित हुए. और 13 मई से लेके अब तक जो ऑनलाइन प्रक्रिया इन्होंने शुरू की एडमिशन की, कहीं भी किसी को पता नहीं कि कैसे आगे जाए. क्योंकि ऑनलाइन एडमिशन्स के लिए जो फॉर्म भरना था उस फॉर्म में गड़बड़ी थी, जो OTP आना था या जो भी SMS आना था उसमें गड़बड़ी थी. जो वेबसाइट है, जिस कंपनी की वेबसाइट है, विंसिस या कोई कंपनी है पूना की, शायद पहली बार इतनी बड़ी
तर ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होती. आता वेळेत इतर बातम्यांकडे. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. मात्र पाकिस्तानमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड आणि प्रशिक्षण शिबिरांच्या पुनर्बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. भावालपूर आयएसच्या उपस्थितीमध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा, हिजबुल आणि TRF कमांडर सोबत बैठक पार पडली. यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या लॉन्च पॅड्सची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान लॉन्च पॅड बांधण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI निधी देणार आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना पुन्हा एकदा खतपाणी घालत असल्याचं समोर आलेलं आहे. पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका वाढलेला आहे आणि आता इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदी तुटण्याच्या मार्गावर आहे. कारण इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला आणि इराणला धमकी दिली आहे. इराणनं जर पुन्हा अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला तर लेबनॉनवर 100 पट जास्त हल्ला करणार असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता आहे. आणि आता ब्राझीलमधून एक बातमी. ब्राझीलच्या परानामध्ये एक भीषण अपघात झालाय. यावेळेस PR-092 महामार्गावर 2 ट्रक समोरासमोर येऊन धडकले. दरम्यान दोन्ही ट्रकच्या धडकेनंतर एक मोठा स्फोट झाला. दोन्ही ट्रकमध्ये ज्वलनशील पदार्थ होते. हा भीषण स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान ट्रकमध्ये डांबर आणि एका दुसऱ्या ट्रकमध्ये पेट्रोल होतं. अपघातानंतर काही तासांसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. आणि अंतर बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या. तर सततच्या पावसामुळे सातपुड्या धबधबे प्रवाहित झाले. मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळते. गेल्या 6 दिवसांपासून सातपुड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीला पूर आलेला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहेल धबधब्याचं रौद्ररूप कॅमेऱ्यात टिपण्यात आलंय. नाशिकमध्ये गंगापूर धरणातनं विसर्ग कमी केलाय. सकाळी 10 वाजेपासून 2720 वरून 2040 क्युसेकवर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीची पाणी पातळी हळूहळू कमी होणार आहे. तर रामकुंड आणि गोदाघाटावरच्या मंदिर परिसरातून पाणी कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ तालुक्यामध्ये हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये आवक वाढलेली आहे. त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरांवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाचे 41 पैकी 10 दरवाजे उघडले. तर नदीपात्रामध्ये सद्यस्थितीमध्ये 20,130 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. आंबोलीच्या काळेसाद इथं रुमाल घेण्याच्या नादामध्ये दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृत्यू झालेला आहे. 20 तासांनंतर त्याचा मृतदेह सापडलेला आहे. आंबोली आणि सांगली इथं सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टीम, NDRF आणि पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह खोल दरीतून बाहेर काढतानाच नातेवाईकांनी आक्रोश केला. आणि यानंतर बातम्या पाहूयात वारी संदर्भातल्या. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं मानाच्या अश्वाचं पहिलं गोल रिंगण बेलबडीमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलं. विठोबा रखुमाई आणि ज्ञानबा तुकाराम यांच्या जयघोषानं संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला होता. सुरुवातीला झेंडेकरी, नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी आणि त्यानंतर विणेकर यांनी रिंगणाच्या फेऱ्या केल्या. त्यानंतर मानाच्या पालखीबरोबर असणाऱ्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा हा नेत्रदीपक सोहळा अनुभवलेला. तुळजाभवानी मंदिरासमोर संत गजानन महाराजांच्या पालखी दिंडीचं मंदिर संस्थानाच्या वतीने जल्लोषात स्वागत झालं. तहसीलदार अरविंद बुंगे यांनी पालखीचे स्वागत केलं. दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांसाठी एका वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला. विठुनामाचा गजर आणि तुळजाभवानी देवीचा जयघोष यावेळी सुरू होता.
संत मुक्ताबाई विठुरायाच्या भेटीला निघाल्या आहेत आणि धाराशिवच्या भूममध्ये पालखी आल्यानंतर पालखीचं जल्लोषात स्वागत झालं. या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले. सर्वत्र विठुनामाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दरम्यान पालखीचा आजचा मुक्काम धाराशिवमध्ये असणार आहे. आणि आता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. यावेळेस 11वीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन केली जाते. बरेच गोंधळ, बऱ्याच अडचणी, तांत्रिक अडचणी यामध्ये येत आहेत आणि त्यानंतर आता आपण पाहतोय 11वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झालेली आहे. पहिली गुणवत्ता यादी आता जाहीर झाली असून या गुणवत्ता यादीमध्ये काही गोंधळ होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे सर्व विद्यार्थ्यांना. 11वी प्रवेशाच्या पहिल्या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आलेली आहेत, ज्यांना मनासारखं कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा असं सांगण्यात आलेलं आहे. यावर्षीपासून 11वी प्रवेशासंदर्भात आपण याच संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी सीमा दाते. सीमा, 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी अखेर जाहीर झाली. अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या, आता यादी जाहीर होतीये. यादी जाहीर होणार होती, मात्र आता इतका उशीर झालेला आहे. काही तांत्रिक अडचणी होत्या, पण इतक्या उशिरानंतर आज मात्र जी 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि 7 जुलैला प्रवेश जो आहे तो विद्यार्थ्यांना निश्चित करावा लागेल. पण या संदर्भात आपण जर पाहिलं तर महिनाभर जो उशीर झालेला आहे या सगळ्यांमुळे विद्यार्थी कुठेतरी ताटकळत होते. कुठेतरी 11वीच्या प्रवेशाला उशीर झालेला आहे आणि या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो कुठेतरी विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षण संस्थेवर देखील होऊ शकतो. जी धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. निवृत्त कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता आता बंद होणार आहे. होय, असा दावाच करण्यात आलाय. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का? सरकारने असा निर्णय नक्की का घेतला याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदलली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता डीए मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कारण देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए, पेन्शन, सरकारी सेवा मिळतात. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यासारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. डीए म्हणजे महागाई भत्ता. या संदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सुरूच राहणार. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदललेली नाही. कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकल्यास परिणाम होतो. निवृत्ती वेतनाचे फायदे रोखून ठेवले जातात. मात्र सगळ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. सीसीएस पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकलं असल्यास निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.